लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 68% मतदान झाले। बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राथमिक उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे 68% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। यामध्ये आष्टी 69%, बीड 62%, गेवराई 65%, केज 68%, माजलगाव 68%, परळी 75% विधानसभा मतदारसंघात मतदान झाले। मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये 15 आदर्श मतदान केंद्र होते। यामध्ये गेवराई 2, माजलगाव 2, बीड 2, आष्टी 5, केज 4, परळी 1 असे मतदान केंद्र उभारण्यात आले होते। यावेळी दिव्यांग, महिला, नवमतदार, तृतीयपंथी सर्वांनी उत्साहपूर्ण मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र होते व 55 महिला मतदान केंद्र होते। द हिंद न्यूजसाठी राजरतन डोंगरे, बीड। धाराशिव मराठवाडा येथील लोहारा नगरपंचायतच्या गलथन कारभारामुळे टँकरला लागलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत लवकर दखल घेऊन नगरपंचायत कार्यालय लोहारा याला योग्य ती सूचना द्यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे। द हिंद न्यूजसाठी सचिन ठेले, धाराशिव। नवनीत राणांच्या घरी चोरी। राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी झाली आहे। या प्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या बिहारी नोकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राणांच्या मुंबईतील खार पश्चिम भागातील घरात ही चोरी झाली आहे। यामध्ये 2 लाखांची रोकड चोरट्याने लंपास केली आहे। यामध्ये त्यांचा नोकर अर्जुन मुखियाचा हात असल्याचेही समोर आले आहे। तो होळीला गावाला गेलेला असून अद्याप परतलेला नाही। द हिंद न्यूजसाठी विक्रम ढोके, अमरावती। तीर्थक्षेत्र तुळजापुरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे। तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नळदुर्ग स्थित बोरी धरण ते तुळजापूर या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन देवसिंग पाटीजवळ फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने तुळजाभवानी दर्शनार्थ येत असून मात्र नगर परिषदच्या वतीने केला जाणारा पाणी पुरवठा न झाल्याने मंगळवार रोजी भाविकांसह नागरिकांना पाणी विकत घेऊन तहान भागवून काम चालवावे लागत आहे। सध्या तीर्थक्षेत्र पाणी विक्री जोरात चालू आहे। बॉटलबंद पाणी 20 रुपयाला विकले जात आहे। यापुढेही भाविकांचा असाच ओघ वाहत राहणार असल्याने प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करून तात्पुरती पर्यायी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे। द हिंद न्यूजसाठी प्रवीण कदम, धाराशिव।